मतदान म्हणजे जिथे महिला जास्त असतील ना तिथे जास्त मतदान होतं, हे शिंदे साहेबांचं वाक्य आहे. आणि आज 147मध्ये 148मध्ये 147 आता सगळेच वॉर्ड आम्ही फिरत आहोत. 148मध्ये अंजलीचा प्रचार सध्या जोरात चालू आहे. आणि माझं सगळ्यांना आव्हान आहे की सर्व महिलांनासुद्धा आव्हान आहे की लाडक्या बहिणींना आव्हान आहे, शिंदेसाहेबांच्या सोबत राहा, देवाभाऊंच्या सोबत राहा. कारण आजच तुम्हाला ही संधी आहे. इतक्या वर्षानंतर महानगरपालिकेचं निवडणुका होत आहेत आणि ह्यावेळेला चांगली ही संधी का आहे, कारण महिलांचे जे काही प्रश्न आहेत ती एक महिला जरा अगदी पोटतिडकीने लोकांपर्यंत जनतेसमोरचे जे प्रश्न आहेत ते प्रशासनासमोर मांडू शकते. आणि अंजली त्याच्यामध्ये 1 नंबर आहे. तर अंजलीला सगळ्यांनी एक स्त्री म्हणून, एक महिला म्हणून आणि एक कर्तव्य नगरसेविका जी मागच्या टर्ममध्ये तिने स्वतःच्या विभागात जशी कामं केली ती या विभागात खूपच अभाव आहे या विभागामध्ये कामांचा. आता येता जाता तुम्ही जर बघितलं असेल तर रस्ता वगैरे, परंतु अभिमान असा वाटतो की मी जे विठ्ठल रखुमाईचं मंदिर होतं ते इतक्या वर्ष खूप असं पडलेल्या अवस्थेत होतं आणि राहुल शेवाळ्यांच्या माध्यमातून त्या मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचं काम आमच्या हाती आलं आणि आम्हाला त्याचं सौभाग्य मिळालं. ह्यांचं आम्हाला गव्हाणपाड्यातल्या रहिवाशांकडून, गव्हाणपाड्यातल्या लोकांकडून वारंवार तक्रार येत होत्या आणि त्याच्यानंतर राहुल शेवाळ्यांनी ते काम मोठ्या प्रमाणात केलं. तोच आशीर्वाद घेऊन अंजलीलासुद्धा त्याचाच आशीर्वाद मिळून तिने सुरुवातसुद्धा इकडूनच केली आहे. त्याच्यामुळे सर्वांना मी कळकळीची विनंती करते की तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून अंजलीला मोठ्या संख्येने महायुतीचं धनुष्यबाण, महायुतीचा नगरसेवक हा तुम्हाला महानगरपालिकेवरती पाठवायचा आहे. स्थानिक नागरिकांचा घेतला तर ते म्हणतात की मला पाणी पाहिजे, पाणी नाही आहे. हो, या विभागामध्ये पाण्याची खूपच टंचाई आहे आणि खरं म्हणजे प्रशासनावरती तशी पकड कदाचित मागच्या नगरसेवकांची नसेल आणि त्यामुळे इथे पाण्याचा मोठा प्रश्न आहे आणि तो जर सातत्याने जर प्रशासनाच्या मागे लागून सोडवला पाहिजे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या पुढच्या दिवसांमध्ये अंजली तो प्रश्न नक्कीच सोडवेल. शिवसेना, भाजपा, RPI महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार सौ अंजलीताई नाईक यांच्या प्रचार फेरीचा शुभारंभ आज या ठिकाणी गव्हाणपाडा भागातून या साईबाबा मंदिर येथे नारळ श्रीफळ वाढवून झालेला आहे. आपण पाहत आहे की सर्व गावकरी आमचे हेमकांत म्हात्रे आहेत आणि त्यांच्यावर आमचे मराठा समाजाचे पवार आहेत. सर्व समाजाचे, धर्माचे, RPIचे सगळे लोक आहेत. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आहेत. सर्व माहिती या ठिकाणी घट्ट दिसते आणि अंजलीताई नाईक यांच्या प्रचारामध्ये या शुभारंभाच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक या ठिकाणी उतरलेले आहेत. यावरून आपल्याला दिसतं आहे की अंजलीताईंचा जो विजय आहे हा निश्चित आहे आणि या 15 तारखेला अंजलीताईंना भरभरून मतदान होणार आहे आणि 16 तारखेला हा अंजलीताईंचा जल्लोष करण्यासाठी आम्ही पुन्हा या ठिकाणी येणार आहोत आणि या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहोत. शिवसेना, भाजपा, RPI घटक पक्ष महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार सौ अंजलीताई नाईक या एक महायुतीच्या या इथल्या उमेदवार आहेत आणि प्रचाराचा नारळ आज आम्ही शुभारंभ केलेला आहे. या प्रचारासाठी आज आमच्या या लोकसभेच्या महिला संपर्क प्रमुख कामिनीताई शेवाळे, आमच्या महिला विभाग प्रमुख आपल्या वैतीताई आणि सर्वच महायुतीचे पदाधिकारी यांनी मिळून आम्ही ह्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे. हा भाग तसा मुंबईच्या एका कोपऱ्यामध्ये येतो. याच्यामध्ये प्रामुख्याने गावठाण भाग येतात. आज आम्ही या भागामध्ये फिरताना पाहतोय की लोकांची पाण्याची समस्या अजूनही सुटलेली नाही आहे. पूर्व नगरसेवकांनी ज्या पद्धतीने पाण्याचा प्रश्न सोडवायला पाहिजे होता त्याच्यामध्ये लोक, इथली जनता समाधानकारक नाही आहेत. परंतु मला विश्वास आहे येणाऱ्या या महानगरपालिकेमध्ये अंजलीताई निवडून आल्यानंतर या भागातला पाण्याचा प्रश्न हा नक्कीच सोडवला जाईल. कारण महायुतीची सरकार या मुंबईमध्ये येणार आहे. मुंबईचा महापौर हा मराठी माणूस होणार आहे आणि त्यानंतर या मुंबईमधील ही जे सर्व पाण्याचे प्रश्न आहेत किंवा इतर ज्या लोकांच्या नागरिक सुविधा आहेत या सुविधा सोडवण्यासाठी अंजलीताई नेहमी अग्रेसर त्यांच्या प्रभागामध्ये याच्या अगोदर राहिलेले आहेत. शिक्षण समितीचे त्या अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा कामाचा अनुभव हा अतिशय गाढा आहे, चांगला आहे आणि त्याचा नक्कीच फायदा या विभागातील जनतेला होणार आहे. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुति, RPI महायुति की कैंडिडेट अंजलीताई नाईक की प्रचार सभा आज शुरू हो गई है। आज से प्रचार सभा में गव्हाणपाड़ा में पहली प्रचार सभा चालू है, प्रचार यात्रा
जिसमें आप देख रहे हैं यहाँ के स्थानिक नागरिकों का प्रचंड प्रतिसाद मिल रहा है और घर घर में अंजलि ताई नाइक के प्रति जो उनकी काम करने की भावना है उससे उनका हौसला बढ़ रहा है और लोगों में भी एक उत्साह है कि अंजलि ताई नाइक आएगी तो हमारे इस वार्ड का विकास करेगी और आने वाले दिनों में महापौर महायुति का मुंबई में बैठेगा जिसमें वार्ड क्रमांक 148 की नगर सेविका अंजलि ताई नाइक रहेगी। आता अंजलीताई आहेत, पूर्वी माझी नगरसेविका आहेत, त्या अगोदर होत्या त्या वॉर्डामध्ये. तिथे त्यांचं काम बऱ्यापैकी आहे. आम्ही भाजपचे कार्यकर्ते आम्ही लोक पण आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आहे आणि आपली ही सीट निवडूनच येणार त्याच्यासाठी आम्ही पण पूर्णपणे प्रयत्नशील आहोत. बाकी आमच्याकडे गावामध्ये पाण्याची समस्या आहे, रस्त्यावरती तिकडे ट्रान्सपोर्टचा म्हणजे ट्रॅफिकची पण एक मोठा इश्यू आहे. असे 4-5 इश्यू जे आहेत ते आम्ही त्यांना मारले, लोकांच्या नोकरीधंद्यासंबंधात पण आहे आणि या सगळ्या समस्या आम्ही त्यांच्याशी बोलून झालेलं आहे. तर त्यांनी आम्हाला पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की मी निवडून आल्याच्या नंतर या सगळ्या समस्यांचं निवारण त्या नक्की करतील. तर आता आम्ही त्यांच्याबरोबर पूर्ण ताकदीने आहे आणि ही सीट नक्की निवडून येणार. समस्या यहाँ पे पानी की समस्या है और भी समस्या है, पर क्या कि हमें पूरी तरह से पूरा विश्वास है, हम इनके पीछे हैं और हम जो है इनको मतलब पूरी तरह से वोटिंग करेंगे और इनको जिता के लेके आएंगे करके. और हमारी जो भी समस्या है और हमें पूरी आशा है कि ये हमारी समस्या को जो है मतलब पूर्ण करेंगे करके. हे बघा, महायुतीची आपली आज सुरुवात केलेली आहे अंजलीताईंची आणि ही शिकवण तर आपल्या शिंदेसाहेबांनी दिलेली. शिंदेसाहेबांचं ते वाक्य आहे ना, जिकडे महिला तिकडे मतदान, पण शिंदेसाहेबांनी घडवून दाखवलेलं आहे. लाडक्या बहिणीचं ते केले, पैशांचं केलेलं आहे. त्यामुळे सगळे आता शिंदेसाहेबांबरोबरच आहेत. बहुतेक ठिकाणी बोलत आहेत आम्ही निवडून आणणार तर शिवसेनेला निवडून आणणार. गव्हाणपाड्यातील सगळी जनता नाराज आहेत कारण इथं पाणी नाही आहे, लाईटची व्यवस्था नाही आहे, बेरोजगारी पण वाढलेली इथे. त्यामुळे लोक चिडलेले आहेत आणि इथे बदल हवा आहे लोकांना आणि त्यासाठी लोक उतरलेत. लोकांना बदल हवा आहे. इकडची राहिलेली कामं या ताईच्या माध्यमातून कामं होतील ह्या विश्वास आमचा आहे, म्हणून आम्ही त्यांच्या मागे ठाम उभे आहेत. साईं बाबा, आज साईं बाबा के मंदिर से अंजलि नाइक जी ने अपने चुनाव प्रचार की शुरुआत की है और यह इतिहास रहा है कि जब जो गवनपाड़ा से चुनाव की प्रचार की शुरुआत होती है वह उम्मीदवार युति का उम्मीदवार भारी मतों से जीत के आता है. आज अपना सौभाग्य का दिन है और यहाँ पे कोई भी हाल में 2/3 बहुमत से अंजलि नाइक जीत के आएगी, इसमें कोई शक नहीं है. भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता, शिवसेना का, आरपीआई का जान दे के अंजलि नाइक को अपने वोटों से जिताएगा, इसमें शक नहीं है. आज का दिन शुभ है, मंदिर शुभ है, शुरुआत शुभ है, जीत भी शुभ होगी, इसमें कोई दो राय नहीं. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.